मंडळी, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होतीये। पण ही पोटनिवडणूक एक प्रकारची जागा भरण्याची प्रक्रिया नाहीये। तिला एक भावनिक किनार आहे। तिच्या भोवती नैतिक आणि लोकशाही मूल्यांची कसोटी आहे। दिवंगत नेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांना बिनविरोध निवडून देण्याची एक अलिखित परंपरा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात आपण बघतोय आणि भावनिक पातळीवरती उभी राहिलेली आहे। मात्र बारामतीतल्या पोटनिवडणुकीच्या त्या निमित्तानं बिनविरोध परंपरेची ही परंपरा कितपत योग्य आहे याची चर्चा सुरू झाली आहे। दिवंगत अजितदादा यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी सत्ताधारी महायुतीचे नेते करतायत। एक प्रकारची भावनिक साथ घालतायत। पण विरोधी महाविकास आघाडीत मात्र त्यावरून तीव्र मतभेद दिसतात। काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढण्याच्या विरोधात आहे। खरं तर बिनविरोध निवडणुकीची परंपरा ही सहानुभूती, आदर आणि सामाजिक संवेदनशीलता यातून जन्माला आली। त्याआधी आर पाटील असोत किंवा मग पतंगराव कदम असोत, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना संधी दिली गेली। याला जशी एक भावनिक बाजू आहे, तशी या चर्चेला दुसरी बाजू आहे। लोकशाही व्यवस्थेत निवडणूक ही केवळ औपचारिकता नाहीये, तर ती जनतेच्या इच्छेची अभिव्यक्ती आहे। हे निवडणूक म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा एक भाग आहे। ती काही एक प्रकारे परंपरागतरित्या कोणाला तरी निवडून द्या, गादीवर बसवा अशा प्रकारची नाहीये। बिनविरोध निवडणूक म्हणजे मतदारांना पर्याय न देणं, त्यांच्या मतदानाच्या अधिकारावर मर्यादा आणणं असा होतो। एखादा उमेदवार केवळ वारसदार आहे म्हणून त्याला संधी द्या, हे लोकशाहीतलं गुणवत्ता आणि स्पर्धेच्या तत्वांना छेद देणारं ठरू शकतं। त्यामुळे काँग्रेसचा विरोध हा या व्यापक लोकशाही दृष्टिकोनातून समजून घ्यावा लागेल की त्याला असंवेदनशीलता म्हणावं लागेल। निवडणूक लढवणं म्हणजे दिवंगत नेत्याचा अवमान आहे का, की मतदाराच्या अधिकारांचा तो सन्मान आहे? दोन्ही बाजूंनी याचा युक्तिवाद होऊ शकतो। काही जणांचं असं म्हणणं आहे की निवडणूक झाली तर सुनेत्रा पवारांना स्वतःची राजकीय क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल ना, तर बिनविरोध विजय हा सहानुभूतीचा परिणाम असेल। निवडणुकीतील विजय हा जनाधाराचा पुरावा ठरेल। त्यामुळे बारामतीचा प्रश्न केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नाहीये, तो महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा ठरू शकतो। सहानुभूती आणि लोकशाही यांच्यातला समतोल राखणं ही खरी कसोटी आहे। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणं योग्य की अयोग्य या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात देता येणार नाही। मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की लोकशाहीत निवडणूक हीच अंतिम सत्यता आहे, हे मान्य करावं लागेल आपल्याला। अनुकंपा तत्वावर अशा प्रकारच्या जागा भरणं हे कितपत योग्य आहे, हा सवाल जे विचारतायत त्यांच्या मताला सुद्धा आपल्याला किंमत द्यावी लागेल। आणि म्हणूनच काही मूलभूत सवाल आज या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला उपस्थित करायचे आहेत। भले ही निवडणूक बारामतीची असेल, पण व्यापक अर्थानं पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोध करणं हे योग्य आहे का याची चर्चा आपण करतोय। सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणं योग्य आहे का, त्याच्याबद्दलची जी भूमिका आहे ती भूमिका मान्य होणारी आहे का, अशा प्रकारची चर्चा आज आपल्याला करायची आहे। काँग्रेसला आपण त्याच्याबद्दल विचारूया। सहानुभूती दाखवण्यासाठी बिनविरोध निवडणूक हा एकमेव पर्याय आहे का? सहानुभूती सगळ्यांना आहे, सगळेजण ती भावना व्यक्त करतायत, पण बिनविरोध निवडून दिल्यानं ती भावना व्यक्त होते का, विचारूया आपण त्याच्याबद्दल सुद्धा। बिनविरोध निवडणूक मतदारांच्या अधिकारांवर गदा नाहीये का? त्या मतदारांना तुम्ही ऑप्शन द्या ना, त्यांना ठरवू देत। त्यांना जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचंय, काय करायचंय, त्यांचं म्हणणं काय आहे हे मतदानातूनच व्यक्त होत असतं। त्यामुळे मतदारांचा तो अधिकार त्यांना दिला पाहिजे का? निवडणूक लढवणं असंवेदनशीलता म्हणावं का? आता याला भावनिक कोंदण दिलं जातं, भावनिक किनार आहे। काही जण म्हणतात अशा प्रकारे निवडणूक लढवणं असंवेदनशीलता आहे। त्याला पुन्हा दुसऱ्या बाजूने सांगितलं जातं हे शपथ घेतात मग तिसऱ्या दिवशी, ती असंवेदनशीलता नाहीये का? मुद्दे अनेक आहेत, त्याचा दोन्ही बाजूने युक्तिवाद होऊ शकतो। बिनविरोध निवडणूक लोकशाहीच्या आत्म्याला बाधा आहे का, हा सवाल सुद्धा काही जण विचारतायत की उद्या वेगवेगळ्या कारणाने बिनविरोधच्या अशा प्रकारच्या निवडणुका घेतल्या जातील आणि मग लोकशाहीचं जे मूळ तत्व आहे, जो गाभा आहे, आत्मा आहे, त्याचं काय?
आणि शेवटचा मुद्दा, वारसांनाच उमेदवारी घराणेशाहीला खतपाणी नाहीये का? म्हणजे अनुकंपा तत्वावरची ही भरती प्रक्रिया आहे का? हा सवाल सुद्धा विचारला जातो. एका घरात तुम्ही किती आमदार आणि किती खासदार देणार आहात हा सवाल सुद्धा विचारला जातो. आणि प्रत्येक वेळी कुटुंबातल्या कोणाला तरी समोर आणून देणं, त्या व्यक्तीची जी पात्रता आहे ती सुद्धा तपासली गेली पाहिजे, अशी मांडणी सुद्धा करणारे अनेक जण आहेत. आणि त्यामुळे या चर्चेला तोंड फुटलेलं आहे. सार्वत्रिकरित्या आपण जरी निमित्त बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं असलं तर सार्वत्रिकरित्या आपण ही चर्चा आज बडे मुद्देच्या माध्यमातून करणार आहोत. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हनुमंतजी, स्वागत आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, लोकमतचे, नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सर, तुमचंही स्वागत आहे. लक्ष्मण हाके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ओबीसी नेते, ज्यांनी या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा का ही बिनविरोध करायची असा सवाल विचारला होता. आज काय त्यांची भूमिका विचारूया. विकास पासलकर आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. सर, तुमचंही स्वागत आहे. आणि ॲडव्होकेट जयेश वाणी आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते. त्यांनाही विचारूया की त्यांच्या पक्षानं एवढी आक्रमक भूमिका का घेतलेली आहे. पण चर्चेची सुरुवात मला करायची आहे ती लक्ष्मण हाके यांच्यापासून. त्याचं कारण असं आहे, या सगळ्या वादाला तोंड तुम्ही फोडलं. तुम्ही म्हणालात की ही बिनविरोध का करायची, अनुकंपा तत्वावर भरायचं का, लोकांच्या मताला किंमत नाही का, हे सगळं म्हणून वादळ वारं काय उठवायचं ते तुम्ही उठवलं. आज मैदानात तुम्हीच नाहीत, याचा अर्थ काय? मी गेल्या 2-4 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एक वेगवेगळ्या क्लासेसचा, जात समूहांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय हा, आणि इथल्या सत्ताधाऱ्यांशी मी भांडतोय. तुम्ही जे बरेच प्रश्न आता उपस्थित केले तसेच प्रश्न मलाही पडलेले होते. एखादी निवडणूक ज्यावेळी होते, बाय इलेक्शन होते, त्यावेळी ती निवडणूक बिनविरोध का व्हावी किंवा मागची पार्श्वभूमी काय आहे, आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या पक्षांनी त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार देऊन एक जर त्यांच्याकडे चांगलं संघटन असेल, चांगले प्रश्न असतील, सत्ताधारी वर्गाच्या विरोधामध्ये जर नाराजी असेल तर ती सगळी इनकॅश करण्याचा प्रयत्न आत्ताच जे भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे त्यांची तुम्हाला 2 उदाहरणं मी देईन. पुण्यामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भीमराव तापकीर यांना उमेदवारी देऊन रमेश वांजळे यांच्या विरोधामध्ये एक सहानुभूतीची लाट असताना, रमेश वांजळे लोकप्रिय उमेदवार असताना त्यांच्या पत्नीला पराभूत करून भाजपनं कमबॅक केलेला होता. त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपनंच संघटनेच्या जोरावरती किंवा अजून सत्ताधाऱ्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या जोरावरती त्यांनी भालकेंच्या विरोधामध्ये तिथं समाधान आवताडे नावाच्या व्यक्तीला त्यांनी निवडून आणलेलं होतं. मग आताची परिस्थिती अशी आहे, मी एक आंदोलक म्हणून आमचे जे काही प्रश्न आहेत, आमचे चळवळीचे जे काही प्रश्न आहेत, ओबीसीचे जे काही प्रश्न आहेत, रिझर्वेशन संदर्भातले जे काही प्रश्न आहेत, बजेटच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत, स्कॉलरशिपच्या संदर्भातले प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमच्या मागण्यांना कशा वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत. या प्रश्नावरती मी नेहमी रस्त्यावरची लढाई, आंदोलन, नाही ते ठीक आहे, पण या निवडणुकीत मग थांबायचं ना तुम्ही. तुम्हाला ही निवडणूक लढवणं एवढं महत्वाचं होतं, तुम्ही का थांबला नाही? नाही, हे बघा, निवडणुकीच्या निमित्तानं जे काही महाराष्ट्राचं अवधान आता 2 पोटनिवडणुकीच्या निमित्तानं जर त्या 2 मतदारसंघाकडे खेचलं जाणार असेल, तिथं आपल्याला प्रश्न मांडायला संधी मिळणार असेल, ही निवडणूक आहे कायद्याच्या सभागृहाची, की ज्या कायद्याच्या सभागृहामध्ये या महाराष्ट्राचं धोरण ठरतं. आणि मग ज्या कायद्याच्या सभागृहामध्ये महाराष्ट्राचं धोरण ठरतं तर त्या निवडणुकीमध्ये आपण जनतेच्या दरबारामध्ये हा प्रश्न उपस्थित करू शकतो. ही एक माझी आंदोलक म्हणून भावना आहे आणि ते प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला एक चांगला डायस उपलब्ध होईल अशा पद्धतीने मी विचार केला. आणि मी एक आंदोलक आहे आणि त्या तुम्ही दृष्टिकोनातून थांबलात या निवडणुकीमध्ये, थांबताय, भूमिका काय तुमची आता? मग मी थांबण्याचं कारण असं आहे, मी आज एक प्रेस घेतली, पत्रकार परिषद घेतली. मी आंदोलक आहे का? तर आहे. मी पॉलिटिकल चेअर आहे का? नाही. मी कुठल्या पक्षाचं सदस्य आहे का? तर नाही. पण ज्यावेळी मी निवडणूक लढायचं म्हणून मी ज्यावेळी व्यक्त होत गेलो त्यावेळी मला इथल्या जशा फॉर्म भरण्याची तारीख संपत येईल तशी तशी इथल्या सत्तेत असणाऱ्या म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या लोकांचे मला काही रिक्वेस्ट कॉल आले. रिक्वेस्ट कॉल आल्यानंतर मी ठीक आहे, ओके, मी विचार करतो अशा भूमिकेमध्ये होतो. पण ज्यावेळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी जेव्हा एक महिला बसते आणि
त्या महिलेचा ज्यावेळी रिक्वेस्ट कॉल किंवा एक डायलॉग होतो फोनवरती, त्यावेळी मी विचार केला, जरी आपण आंदोलक असलो, जरी आपला या सत्ताधाऱ्यांवरती नाराजी असली, जरी आपले प्रश्न सुटत नसले, सुनेत्राताईंनी तुम्हाला विनंती केली म्हणून तुम्ही माघार घेतली. मी थेट विचारतो, जाऊ द्या बाकी. निश्चित निश्चित हा निश्चित ताईंचा एक कॉल माझ्यासाठी एक, मी थोडासा संवेदनशील, भावनिक या अँगलने मी विचार करू शकतो. ठीक आहे. आणि ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. कळली तुमची भूमिका. आणि आता आपल्यासोबत हनुमंत पवार आहेत. तुम्हाला फोन नाही आला की तुम्ही फोन घेतला नाही की काय झालं? तुम्ही आज उमेदवार जेव्हा देता या निवडणुकीमध्ये, तेव्हा तुमची भूमिका काय हे महाराष्ट्राला कळली पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा सहानुभूतीच्या बाजूनं न उभं राहता थेट लोकशाही मार्गानं उभं राहताय. आम्ही निवडणुकीला सामोरं जाते म्हणताय. तुमची भूमिका महाराष्ट्राला कळली पाहिजे. विलासजी, भूमिका स्पष्ट आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ आणि आमचे पक्षश्रेष्ठी यांनी ती वारंवार स्पष्ट केली. मीही तुमच्या माध्यमातून स्पष्ट करतो. हा. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. उमेदवारी आमच्याकडे बारामती मागण्यासाठी झुंबड उडालेली होती. उमेदवाऱ्या मागितलेल्या होत्या, इंटरव्ह्यू झाले होते, लढाईची तयारी दाखवली होती. लोकशाहीमध्ये निवडणुका लढण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे, पहिली भूमिका. दुसरी भूमिका, आज आमचे जे उमेदवार आहेत तिथले, ज्यांनी आज फॉर्म भरला, ज्यांना एबी फॉर्म आम्ही अधिकृतरित्या काँग्रेस पक्षानं दिला, ॲडव्होकेट आकाश मोरे, त्यांनी सांगितलं ना की अजितदादांच्या विमान अपघाताचा FIR दाखल करा. आम्ही संवेदनशील आहोत इतर कुठल्याही लोकांपेक्षा. बाकीच्यांनी असंवेदनशीलता दादांबद्दल दाखवली म्हणून आम्हीही दाखवावी असं नाहीये. FIR नोंदवा. VSR हा तर तुमचा पहिला राजकीय डाव झाला. हा तर सारीपाटावरचा हा पहिला डाव झाला. नाही, आम्ही डाव प्रतिडाव असं बघत नाही. जितेश अंतापूरकरांचं, माफ करा, रावसाहेब अंतापूरकरांचं देगलूर बिलोरीमध्ये निधन झालं. विद्यमान आमदार होते काँग्रेसचे. नंतर चंद्रकांत जाधव आमचे कोल्हापूर दक्षिण, माफ करा, कोल्हापूर उत्तर मधले आमदार होते. भारतीय जनता पक्षाने दिले होते ना उमेदवार. आम्ही नाही तिथं रडगात बसलो की आमचं संवेदनशीलता दाखवा आणि का देताय उमेदवार. आम्ही फोन सुद्धा करत बसलो नाही. लोकशाहीमध्ये त्यानंच निवडणुकीला उभं राहावं, ज्याला मान्य आहे. पुढे कोणतं उभं राहणार आहे? ज्येष्ठ नेते पवार साहेबांनी आज सांगितलं ना प्रेस कॉन्फरन्समध्ये. त्यामुळे सुनेत्राताईंविषयी आम्हाला सहानुभूती आहे का? नक्की आहे. अजितदादांच्या निधनाची दुःख आहे का? नक्की दुःख आहे. म्हणून तर आम्ही अजितदादांच्या निधनाचा एक FIR नोंदवा, आमचा उमेदवार मागे घेतो असं आज त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे याच्याकडे सरकारनं कसं आता प्रतिसाद देत आहेत, सुनेत्राताईंची भूमिका काय, पवार कुटुंबाची भूमिका काय, आम्ही संवेदनशीलता सगळ्यांची जोखू ना. काँग्रेस पक्षाचं कोण निधन झालं की सगळे उमेदवार देणार. तिकडं पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगतापांचं निधन झालं होतं, राष्ट्रवादी काँग्रेसनं याच उमेदवार दिला होता ना. त्यामुळे संवेदनशीलता आणि माणूस गेल्यानंतर उमेदवार द्यायचा की नाही द्यायचा याच्यापेक्षा आमचा मुद्दा आहे की अजितदादांसारख्या इतक्या ज्येष्ठ मोठ्या नेत्यांचं निधन झालं, एका पक्षप्रमुखाचं निधन झालं, ते संशयास्पद आहे, तो अपघात आहे, तो घातपात आहे, याची चर्चा होत असताना जर समोरचा उमेदवार म्हणतो की तुम्ही एक FIR नोंदवा, आम्ही माघार घेतो, तर सगळ्या सत्ताधारी पक्षातल्या या निवडणुकीमध्ये उमेदवार देऊ नका म्हणणाऱ्यांना माझी विनंती आहे. त्यात बावनकुळे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, त्यांनी सांगितलं की उमेदवार देऊ नका. आमचं म्हणणं FIR नोंदवा, आम्ही माघार घेतो. ठीक आहे. खरं तर विकासजी, हा त्यांनी मी पुन्हा तेच घेतोय, सत्तेच्या सारीपाटावर आता निवडणुकीचा खेळ सुरू झालेला आहे. तिथं शह काट शह होणार ही निवडणूक आहे. आणि लोकशाही मार्गाने आता त्यांनी जी मागणी केलेली आहे, हा तुमच्यासाठी बाउन्सर आहे, यॉर्कर आहे की काय? मग तुम्ही त्यांची ती मागणी मान्य करत अजून वेळ गेलेली नाहीये. साधं म्हणणं आहे तुमच्याच नेतृत्वाची, ज्यांच्यासाठी निवडणूक लढवली जाते, ज्याच्यासाठी तुम्ही भावनिक आवाहन करताय, त्या दादांच्या बद्दल FIR का दाखल करत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही करणार आणि हे बिनविरोध होईल असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, काय आहे की काँग्रेस पक्षाने एक देशामधला एक मोठा पक्ष आहे आणि अनेक वर्ष काँग्रेस बरोबर दादांचे संबंध राहिलेले आहेत. दादा हे काही छोटे मोठे म्हणजे नेते नव्हते. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असताना महाराष्ट्राच्या काँग्रेस असू देत, भाजप असू देत, शिवसेना असू देत, सर्व पक्षाच्या आमदारांना न्याय देणारे दादांसारखं नेतृत्व 11 वेळा ज्यांनी या राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेला तुम्ही 288 आमदारांना जाऊन विचारलं तरी तुम्हाला समजेल की दादांनी कधी पक्षविरहित राजकारण केलं. ते दादांच्या न्यायासाठीच म्हणतायत ना, दादांच्या न्यायासाठी तुम्ही पुढाकार घ्या म्हणताय. ऐका ना, काँग्रेसनी व्यापक भूमिका घेतली पाहिजे. हे महाराष्ट्रामध्ये संवेदनशीलता आहे आणि केवळ आता आपण काहीतरी बाबा एक वेगळी भूमिका घेतली, ठीक आहे, ती त्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या ठिकाणी आहे, परंतु
माननीय पतंगराव कदम साहेब स्वर्गीय त्यांच्या निधनानंतर आपणच सांगितलं, आम्हालाही माहिती आहे, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या निधनानंतर, आर पाटीलांच्या निधनानंतर या संपूर्ण नेते जे महाराष्ट्राचे जे मोठे नेते होते, ज्यांचं योगदान महाराष्ट्रासाठी खूप मोठं होतं, आणि म्हणून अशा नेतृत्वाच्या वेळेस काँग्रेसनी खऱ्या अर्थाने उदार मतवादाचा विचार केला पाहिजे, एक भावनिक राजकारणाचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्राच्या पण त्यांनी जी पहिल्या मागणी केली महिला ती लॉजिकल नाही वाटत उपमुख्यमंत्री- तुम्हाला? इलॉजिकल नाही, वाटते नाही. तुम्हाला? अहो, दादांच्या logic बद्दलची काय एफआयआर असतं दाखल करा माहितीये ही का? भावना आहे, तुमच्याही कार्यकर्त्यांची आहे, तुम्ही एफआयआर दाखल केला तर कदाचित ती उद्या सर्वांची- उमेदवारी मागे घेतील ही सर- की तुम्हाला ही राजकारण दिसतंय? सर्वांचीच भावना आहे, ही आमचीच भावना, सर्वांचीच भावना आहे. हम्म. नाही नाही, याच्यामध्ये तर काँग्रेसचं राजकारणच आहे. मला कसं आहे, मला त्या रस्त्याने जाऊन द्यायचं नाही आणि म्हणून काहीतरी खडा टाकायचा किंवा त्याच्यामध्ये काहीतरी आडवं यायचं, हा एकदम छोटासा विषय आहे. की परंतु दादांच्या बद्दल जी भावनिकता दाखवतायत, म्हणजे भावनिकता दाखवायची की तो एफआयआर दाखल झाला पाहिजे, निश्चितरित्या मला असं वाटतं की ठीक आहे, जर या सगळ्या गोष्टींनी प्रश्न सुटत असेल तर कदाचित माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी आलेले होते आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी सुद्धा या संदर्भामध्ये विचार करतील. परंतु मग खिंडीत गाठायचं, कारण हा एक वेगळा विषय आहे आणि हा एक वेगळा विषय आहे. आणि म्हणजे खिंडीत महाराष्ट्राचा गाठताय जो तुम्ही संस्कार- तुम्ही खिंडीत गाठताय का राष्ट्रवादीला? आणि सगळ्यात महाराष्ट्राचा जो महत्वाचं संस्कार आहे, तुम्ही बरोबर नस पकडलीये का? तुम्हाला माहिती आहे गेले 4 महिने 2 महिने काय घडलंय? विलासजी, आम्ही खिंडीत गाठायचा विषय नाही. हम्म. हे बघा, पतंगराव कदम साहेब असतील, आर आबा असतील, यांचं निधन हे आजारी पडून किंवा असं दुःखद निधन झालं होतं. दादांचं निधन हा घात आहे की अपघात आहे, ही शंका बारामतीसह महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. त्याला काहीतरी वाचा फोडली पाहिजे. विधिमंडळात आम्ही बोललो नाही का? संसदेमध्ये आम्ही मुद्दा उपस्थित केला. नाही, कर्नाटकमध्ये आमचं राज्य आहे, तिथं आम्ही एफआयआर दाखल करून घेतला ना. त्यामुळे आम्ही खिंडीत गाठायचा प्रश्न नाही. फ्रॉम फर्स्ट डे काँग्रेस पक्षाची मागणी आहे, अजितदादांच्या अपघाताची निष्पक्षपातीपणे लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. कुठं आहे तो ब्लॅक बॉक्स, काय येत नाही समोर. VRS कंपनीच्या माणसाला अटक करा ना तुम्ही. उड्डाण मंत्र्यानं तुमच्या साधं स्टेटमेंट सुद्धा दिलेलं नाही काय झालं म्हणून. तो भाजपाचा आहे. आमचं साधं म्हणणं आहे, आम्ही विधिमंडळात आमच्या आमदारांनी आवाज उठवला, संसदेमध्ये आमच्या लोकांनी अजितदादाच्या अपघाताचा आवाज उठवला, कर्नाटकमध्ये आमचं सरकार आहे, तिथं आम्ही अजितदादाचा 0 एफआयआर दाखल करून घेतला. तुम्ही कुठेच आम्हाला दाद देत नाही म्हणल्यानंतर आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये किमान एफआयआर तर दाखल करा, मग आम्ही माघार घेतो म्हणतोय. त्यामुळे आमची संवेदनशीलता खरी का तुमची संवेदनशीलता खरी, बारामतीची जनता ठरवेल. हा विकासजी अगदी थोडक्यात नाही, कमेंट आता संवेदनशीलता मुद्द्यावर आले बघा बारामतीची जनता सगळं. ऐका ना, 100 ऐका काँग्रेसच्या, आम्ही कसं आहे की शेवटी काँग्रेसला एक आम्ही आमच्या उमेदवार म्हणून सुनेत्राताई यांच्यासाठी विनंती करणार, आम्ही त्यांना विश्वासात घेणार. परंतु शेवटी काँग्रेसला जर नाचायचंच असेल आणि जिथली बारामतीची जनता ठरवेल ना, जनता कुणाच्या पाठीमागे, ज्या दादांनी बारामतीच्या पाना फुलांची काळजी घेतली, ज्या दादांनी तिथल्या लोकांची सेवा करताना पांडुरंगासारखी सेवा केली, महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या संपूर्ण नकाशावरती, आज आपण भारतामधल्या नकाशावरती जर विचार केला तर बारामती सारखा एक तालुका आहे की जो आज जिल्हा लेवलला त्याची जी तिथल्या सुविधा केलेल्या आहेत, तिथल्या लोकांची जी सेवा केलेली आहे, आज तिथल्या सगळा शेतकरी, सगळा सर्वसामान्य वर्ग. पण विकासजी ऐका ना, ह्या सगळ्या कामाच्या बळावर मत मागू शकतात. दादांनी कामाच्या बळावरच मत मागितलेलं आहे. मी 100% दादांनी कामाच्याच बळावरती मागितलं. परंतु आज हे बघा, विरोधकांचं असं सुद्धा म्हणणं ही काय अनुकंपा तत्वावरची भरती नाहीये, तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि तुम्ही काम केलंय तर जनाधारानं या तुम्ही. विलासजी, लोकशाहीमध्ये हे सगळे तत्व आम्ही स्वीकारतो, पण महाराष्ट्राची संवेदनशीलता काहीच नाहीये का? महाराष्ट्राचा संस्कार काहीच नाहीये का? ठीक आहे, आज ज्या माऊलीला मी येतो त्या मुद्द्याकडे. आपले पती गेल्यानंतर, आज दादा गेल्यानंतर आज त्यांना साधं दुःख करायला सुद्धा, व्यक्त करायला वेळ मिळालेला नाहीये. आणि म्हणून जिजाऊ सावित्री अहिल्या ताराराणीचा आदर्श आपण सांगत असताना आम्हाला या महाराष्ट्रातील सर्व महानायिकांचा आणि महामानवांचा इतिहास सांगण्याचा काँग्रेसला मग नैतिक अधिकार राहतो का? एकीकडे आपण मी त्यांना विचारतो, मला अजून 2 पाहुण्यांकडे जायचं, 2 पाहुण्यांकडे देतो. ऍडव्होकेट जयेश वाणी आपल्या सोबत आहे. जयेश, तुम्हाला काँग्रेसच्या भूमिकेमध्ये काय वावगवाट, एवढी चिडचिड तुमची का झाली आहे? आज अग्रलेख लिहून आला, एवढा अग्रलेख लिहून आला, काँग्रेसचं काय चुकलं? काँग्रेसचं काय चुकलं? तुम्ही सातत्याने भावनिक राजकारण करता. तुम्ही जी आता भूमिका मांडली आहे त्याच्या मागचं लॉजिक सांगा महाराष्ट्राला.
काँग्रेसनी जी आता भूमिका मांडली आहे ती पण त्यांच्या सोयीची आहे. म्हणजे इतकी उदाहरणं आमचे मित्र आहेत हनुमंत पवार साहेब, त्यांनी इतकी उदाहरणं दिली. कसबा पेठ निवडणुकीचं उदाहरण विसरलेत ना, पण म्हणजे मुक्ता टिळक होत्या भाजपच्या, त्यांच्या विरोधात तत्कालीन रवींद्र धंगेकर काँग्रेसमध्ये, तेव्हा काँग्रेसमध्ये होते, तर रवींद्र धंगेकरांना काँग्रेसनेच उमेदवारी दिली आणि तिथून पोटनिवडणुकीत निवडून आणलं. आता हा मुद्दा त्यांचा असू शकतो की FIR करा, आम्ही आमचा उमेदवार परत घेतो, किंवा ती ज्यांची काही राजकीय खेळी असेल. मला ऑब्जेक्शन तर विकास पासलकरांच्याही म्हणण्यावरती आहे. म्हणजे ते एवढं सगळं आवाहन, एवढं सगळं भावनिक साथ ही सर्वसामान्य जनतेला घालताय. अहो, सोपा मार्ग होता. तुमचे एवढे विधान परिषदेचे आमदार, एखाद्याने राजीनामा द्यायचा होता ना, तिथे गेले असतात ना सुनेत्राताई. कुठल्या तरी एका सभागृहाचा सदस्य असणं आवश्यक आहे, एवढाच नियम आहे. पण ही पोटनिवडणुकीमध्ये लढाई बारामतीची आहे ना, बारामतीची पोटनिवडणूक आहे ना. तुमचं काय म्हणणं, तिथं कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे होतं? मग अजितदादा जर कार्यकर्त्यांचे नेते होते तर एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं असतं ना, सुनेत्राबाईंनी गेल्या असतात विधान परिषदेवरती. मुद्दा असा आहे की महाराष्ट्राची एक परंपरा आहे. आता मला एक गोष्ट बघा विलासजी, याचा सगळ्यात जास्त नुकसान तर आम्हाला भोगावं लागलं होतं. आपल्याला आठवत असेल, रमेश लटके साहेब आमचे आमदार होते, ते वारले. ऋतुजा लटकेताईंना कशा पद्धतीने अडवलं गेलं, त्यांच्या नोकरीवरती गदा आणली गेली, त्यांचा राजीनामा मंजूर नाही. बघा, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, काही अंशी हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आणि आम्ही असू किंवा पासलकरजी असतील किंवा शरद पवार गट असेल, आमच्या सगळ्यांचं जे म्हणणं आहे, आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने महाराष्ट्र बघतो. हे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसवालेना एरियल शॉटनी बघतात. त्यांच्या दृष्टीने नफा नुकसान, फायदा तोटा, मग तुम्ही आम्हाला इकडे अडवलं, आम्ही तुम्हाला इकडे जिरवू, हे बांधा अडवा जिरवा जे काही आहे ते त्या राष्ट्रीय पक्षांमध्ये चालतं. आम्ही पुन्हा वारंवार सांगतोय की महाराष्ट्र हा इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे. इथे थोडी संवेदनशीलता सगळ्यांनीच दाखवणं आवश्यक आहे. हा, संवेदनशीलता दाखवताना जो मुद्दा हनुमंत पवारांनी मांडला तो सुद्धा विचारात घेतला पाहिजे. काँग्रेसची भूमिका ही आहे, तुम्ही ज्यांच्यासाठी निवडणूक लढताय, तुम्ही ज्यांच्या नावावरती निवडणूक लढताय, एक FIR जी 0 FIR कर्नाटकातून आली आहे, तिचं इन्व्हेस्टिगेशन सुरू करा, संपेल विषय. बरं, ज्या लढतायत त्यांचे पतिदेवच होते ना, ते जे हे सगळं कॅम्पेन करतायत, पार्थ पवार त्यांचे वडीलच होते ना. म्हणजे चित्र आज महाराष्ट्रासमोर असं आहे की अजितदादांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी निवडणूक लढवत आहेत, आणि काँग्रेस असं म्हणतायत त्यांच्या मृत्यूची चौकशी करा म्हणून आम्ही विरोधात जातोय. काय म्हणजे ही निवडणूक खूप इंटरेस्टिंग होणार आहे. स्वाभाविक आहे, आणि राजकारणी लोकांना खूप चांगलं माहीत असतं लढायचं कसं असतं. पण ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. तुमची भूमिका सध्या तरी महाराष्ट्रासाठी म्हणजे असे दोलायमान आहे. तुम्हाला ह्यांचंही चुकलं वाटतंय, त्यांचंही चुकलं वाटतंय, आणि ठीक आहे, तुमची ती भूमिका आहे जी असेल ती. पण आपल्यासोबत श्रीमंत माने सर आहे. माने सर, तुम्ही सगळ्यांच्या भूमिका आता ऐकलेल्या आहेत, पण जे परंपरा आपल्याकडे सांगितली जाते, ती परंपरा सोयीची परंपरा आहे, ती लोकशाहीला धरून परंपरा आहे. ती परंपरा अशीच चालत राहावी वर्षानुवर्ष, असं वाटतं की आपण ह्या परंपरेच्या बद्दल कधीतरी विचार करायला हवा, असं वाटतं. तुमचं मत मला जरा सांगा. नाही, मुळात विलास ही काही परंपरा वगैरे काही नाही आहे. हे जे काही केलं जातं हे इतके गुंतागुंतीचं आहे. आता अजितदादांचा अपघाती मृत्यू आणि इतर नेत्यांचे आजारपणामुळे मृत्यू वगैरे अशा पद्धतीचं पण त्याच्यामध्ये थोडासा पंक्ती प्रपंच करण्यात आला. मृत्यू आहे, आणि हे इतकं गुंतागुंतीचं आणि इतकं इंटरेस्टिंग पॉलिटिक्स आहे की बारामती बिनविरोध व्हावी याच्यासाठी सगळेजण प्रचंड चर्चा करत आहेत, आणि पवार कुटुंबातलं कोणीतरी तिथून बिनविरोध निवडून यावं म्हणून सगळ्यांची इच्छा व्यक्त होते आहे. पण त्या शरद पवारांच्या पक्षाने राहुरीमध्ये उमेदवार दिला ना, तिथं पण मृत्यू आहे ना. शिवाजी कर्डिल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली आहे ना. त्यामुळे ह्या सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत. लोकशाहीच्या दृष्टीनं जे तुम्ही सुरुवातीला मांडलं ते अधिक महत्वाचं आहे. ती पोटनिवडणूक असो की नियमित निवडणूक असो, मतदारांचा अधिकार तुम्ही का हिरावून घेताय, आणि हे बिनविरोध, हे भावनेचं राजकारण कशासाठी करताय? म्हणजे सुनेत्रा वहिनींना अजितदादांच्या नंतर उपमुख्यमंत्री पद दिलं इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही त्यांचा म्हणजे ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला, पवार कुटुंबातलंच कुणीतरी दिलं, पण हे एवढे इश्यू का करताय? आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं ज्याची सुरुवात तुम्ही केली होती की महाविकास आघाडीतलं अंतर्गत राजकारण पण याच्याशी खूप म्हणजे त्याचा संबंध आहे, आणि ते अधिक गुंतागुंतीचं आहे. आता काँग्रेस एवढी म्हणजे ठाम भूमिका घेऊन असा स्टँड का घेते आहे, त्याचं कारण असं आहे की राज्यसभा निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं तुम्ही भावनिक मुद्दा समोर आणून शरद पवार साहेबांची शेवटची निवडणूक आहे असं म्हणून त्यांना त्याग करायला लावला. आता विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.
त्याची साधारणपणे स्थिती अशी आहे की तुम्ही असाच भावनिक मुद्दा करून उद्धव ठाकरे साहेबांना विधान परिषदेमध्ये पाठवण्यासाठी पुन्हा काँग्रेसला त्याग करायला लावणार आणि मधल्या काळामध्ये तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा पण करणार नाही. हे असं कसं चालेल? परस्पर निर्णय जाहीर करून परस्पर टाकलाय निर्णय. त्यांनी. हा. हा आणि विषय असा आहे की त्यांचे जर 16 आमदार आहेत, शिवसेनेचे 20 आहेत, म्हणजे उद्धव सेनेचे 20 आहेत, त्यांचे 16 आहेत, तर 20 नंतर 16चा जरी आकडा येत असला तरी त्यांना काहीतरी भूमिका आहे ना. तुम्ही त्यांच्याशी बोलले का? तर ती भूमिका घेत नाही आणि त्यामुळे तुम्ही जे स्मार्टनेस जो मगाशी ज्याचा उल्लेख झाला की ठीक आहे, तुम्ही जो 0 FIR झालाय त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू करा किंवा महाराष्ट्रात FIR नोंद करा, आम्ही उमेदवारीचा फेरविचार करतो, हा स्टँड पॉलिटिकली करेक्ट आहे ना. हो, प्रश्न लॉजिकल आहे, सगळ्यात महत्त्वाचं लॉजिकल आहे. लॉजिकल आहे हा पॉलिटिकल. आणि कसं आहे एक लक्षात घ्या की जसं या निवडणुकीच्या बिनविरोधच्या मुद्द्यावरती जसं महाविकास आघाडीमध्ये जसे आपल्याला क्रॅक दिसत आहेत ना, तसं या FIRच्या मुद्द्यावरती महायुतीमध्ये पण क्रॅक आहेत ना. तर ते क्रॅक जर काँग्रेसच्या भूमिकेमुळे जर स्पष्ट होत असतील तर ते पॉलिटिकली आणि लॉजिकली दोन्ही अंगाने ते करेक्ट आहे ना. आणि त्यामुळं हा विनाकारण बाऊ केलेला विषय आहे. आणि हे बघा त्याचा निकाल काय येणार आहे दोन्ही पोटनिवडणुकांचा आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे. आणि पण रिझल्ट महत्वाचा नसतो. अशा वेळेला पॉलिटिकल स्टँड घ्यायची संधी मिळते आहे तर ती प्रत्येक पक्ष घेणार ना. सर, बिटवीन द लाईन्स आपल्याला त्याच रीड करायच्यात या सगळ्यातनं. आणि हनुमानजी, मी थेट विचारतो, मला इकडचं तिकडचं काहीच बोलायचं नाहीये. आता बस झाले हे जोखडं, नीट पुढे निघा, चलते रहो, हा मेसेज तुम्ही देताय का? आता बस झालं, क्लिअर कट मला सांगा तुम्ही. काँग्रेसचं ठरलंय आता? नाही विलासजी, असं काहीही ठरलेलं नाही. काँग्रेस हा मित्र पक्षांचा सन्मान करणारा पक्ष आहे. इंडिया आघाडीचं नेतृत्व काँग्रेस पक्ष करतो देशभरामध्ये. ते करतायत का त्याच्या ते तुमचं करतायत का? नाही, मी माझं कंप्लीट होऊ द्या ना. इंडिया आघाडीचं नेतृत्व देश पातळीवर काँग्रेस पक्ष करतो. त्याच्या अगोदर युपीएचं सरकार 10 वर्ष मित्र पक्षाचा सन्मान करून सोबत घेऊनच चालवलेला हा काँग्रेस पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक काँग्रेस पक्ष आहे. हे जितकं खरं असेल तितकं काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडी केली, इंडिया आघाडी केली म्हणजे आम्ही आमचे सगळे स्टँड, आमची सगळी तत्व आणि आमचा सगळा स्वाभिमान गहाण ठेवला असं तर मित्र पक्षही म्हणत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा संविधानाला बांधिलाय, लोकशाहीला बांधिलाय आणि काँग्रेस पक्षाला स्वतः वाढण्याची ही संधी देणं हे नॅचरल आहे ना. त्याच्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये आलो म्हणजे आम्ही भूमिकाच घ्यायची नाही, स्टँडर्ड घ्यायचं नाही. परस्पर उमेदवार तुम्ही द्याल. सुनेत्राताई जर महाविकास आघाडीमध्ये असत्या तर आम्ही नक्कीच खोडा घातला नसता ना. पण त्या महायुतीमध्ये आहेत, भाजप सोबत आहेत. सत्तेमध्येही राहायचं आणि विरोधकांची ही सहानुभूती घ्यायची. हे पॉलिटिक्सचं संवेदनशीलतेच्या पलीकडचं पॉलिटिक्स आहे ना. त्याला तर पॉलिटिक्सच बनलं पाहिजे. याच्यात संवेदनशीलतेचा मुद्दा नाही. आणि स्वतः सुनेत्राताईंनी, वहिनी साहेबांनी सीबीआयची चौकशी व्हावी म्हणून पत्र दिलं, स्मरणपत्र पण दिलं. किंवा जय पवार असतील किंवा पार्थ पवार असतील, हे दोघेही चौकशीची मागणी करतायत. मग ते तिघजण जी मागणी करतायत तीच मागणी काँग्रेस करते ना. आता ती जर ह्या निवडणुकीच्या निमित्तानं जर चर्चेत येत असेल तर म्हणजे पवार परिवाराने आमचं स्वागत करायला पाहिजे होतं. जयेश, मला सांगा, शरद पवार साहेबांनी समजून घेतलं. ते म्हणाले की असं काही कोणी तुम्हाला हे करू शकत नाही, निवडणुकीच्या बद्दल थांबवू शकत नाही. तुमची एवढी चिडचिड का व्हायली काँग्रेसवर? काय झालं तुमचं? कुठं म्हणजे काय वेदना काय, सांगा बरं. नाही, उलट आज तुम्ही खरं तर सामनाचा अग्रलेख वाचला पाहिजे. वाचला म्हणून तर म्हणतो मी. सामनाच्या सामना कशासाठी आणि वेदना कुठे आहे तेच कळत नाही आम्हाला. नाही, विलासजी, उलट सामनाच्या अग्रलेखांमध्ये मित्र पक्षाकडून असणाऱ्या आमच्या अपेक्षा आम्ही व्यक्त केला. आता आपण दोघं मित्र आहोत. मला असं वाटतं, अनेकदा मी तुम्हाला सांगतो की सर आजचं तुमचं जॅकेट चांगलं आहे बरं का, तुम्ही भांग थोडासा या बाजूने घालत जा बरं का. हा अधिकार मला मित्र म्हणून मिळतो ना सर तुमच्या बाबतीतला. तसाच काँग्रेस हा आमचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे जिथे काँग्रेसला आम्हाला वाटतं सांगावं तिथे आम्ही मित्र पक्ष म्हणून त्यांना सांगतो. त्यात चूक काय? त्यात काँग्रेसवाले किंवा आमचं जिथे काय असेल तिथे काँग्रेसवाले सुद्धा आमच्याशी चर्चा करतात की. त्यामुळे आता त्यांचं म्हणे चर्चा करत नाहीयेत. ऐका, दोन मित्र आहे तर चर्चा होत नाही, विश्वासात घेतलं जात नाही. प्रॉब्लेम मी तुम्हाला ह्याचं उत्तर आधीच दिलं की काँग्रेसचा या निवडणुकांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असू शकतो आणि प्रादेशिक पक्ष म्हणून आमचा बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असू शकतो या निवडणुकांकडे बघण्याचा. म्हणजे आम्ही मित्र पक्ष आहोत, आम्ही रोबोट आहोत. अंधभक्त आणि मित्रांमध्ये फरक आहे ना. म्हणजे नेत्यांनी सांगितलं की डोळ्यावरती झापडं बांधायची टांग्याच्या घोड्यासारखी आणि पळत जायचं, हे झाली अंधभक्ती. ते आमच्याकडे नसतं. मैत्री, एक भूमिका त्यांची वेगळी असू शकते, एक आमची वेगळी असू शकते ना. त्यात चूक काय, गैर काय? दोन माणसं वेगळी आहेत, दोन पक्ष वेगळे आहेत, दोन राजकीय विचार वेगळे आहेत, दोन पक्षांचं स्टेटस वेगळं आहे. जसं ते राष्ट्रीय पक्ष म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघतात, आपण हे प्रादेशिक ठीक पक्ष म्हणून होतो. बघतो. आज नाना पटोले काय म्हणाले माहितीये का?
वेळ आणू देऊ नका, हायकमांडनं मला सांगितलं तर सगळं उघडं करेन. म्हणजे तुम्ही जेवढं झाकून ठेवायचा प्रयत्न करताय तेवढं झाकून नाहीये आणि नाना महाराष्ट्राला हे पटोलेंनी कळतंय. असं आहे, तुमची मैत्री विलास- तुटावी विलास- आमचं असं काही म्हणणं नाही, विलास- तुमचं चालू द्या. आज पण विलास सर, या विषयावर सगळं अनवेल नाही हे आम्हाला महाराष्ट्राला सांगायचं. ऐका या विषयावरती न बोललेलं बरं, कारण की हे बहुधा तेच नाना पटोले असावे ज्यांनी हायकमांडला न विचारता खाली राजीनामा दिला होता अध्यक्षपदाचा आणि तिथून या सगळ्या पडझडीला सुरुवात झाली होती. आपल्याला त्या विषयावरती नाही बोललेलं हनुमानजी बरं. खरं दुखणं बात तिथं आहे निकलेगी का? तो दूर तलक जाएगी. शिवसेना खरी दुखावली आहे तिथं का? ह्यांचं सारखं 25 वर्ष पुढचे राहिलं असतं महाविकास आघाडी, तुमच्या नेत्यांनी राजीनामा दिला म्हणून आमचं सरकार गेलं, हे दुखणं आहे का त्यांचं? मी खूप लहान माणूस आहे, पण उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला नाही पाहिजे होता, एवढंच बोलेन. हा माने सर, दुखणं हेच आहे. नाही, झाले काय की जसं ते अपयशाचं कुणी धनी नसतंय ना आणि श्रेयाचे सगळे वाटेकरी असतात, तसा प्रकार झालाय. एकदा महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर त्याच्यासाठी काय काय गोष्टी कारणीभूत आहेत, तर याच्यावरती याची चिरपाड यासाठीच होते आहे की रिसिव्हिंग एंडला आहे. आणि म्हणजे हे दोघांचंही म्हणणं अर्ध अर्ध खरं आहे, म्हणजे जयस्वानींचं पण आणि हनुमंत पवारांचं पण. त्याचं कारण असं आहे की हा पेचच मुळात नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे तयार झाला. हा पहिला भाग आहे आणि दुसरा भाग उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आहे. तो तर सुप्रीम कोर्टानेच नमूद केलं की त्यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना रेन्स्टेट केलं असतं म्हणून. दोन्ही मी अगदी माने सरांचीच गोष्ट पुढे नेतोय. मी पुन्हा हेच सांगायचा प्रयत्न करतोय की काँग्रेस राष्ट्रीय राजकारणातून प्रत्येक गोष्टीकडे फायदा, नफा, नुकसान या अंगाने बघताय. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत. आम्ही इथे भावनिक राजकारण करतो, यात शंकाच नाहीये. मराठी अस्मितेचं राजकारण करतो, हिंदुत्वाचं राजकारण करतो, इथल्या गोरगरिबांचं राजकारण करतो, नोकऱ्यांचं. आम्ही जे राजकारण करतो ते भावनिक प्रादेशिक स्वरूपातलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या दुसऱ्या एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्याचा मृत्यू झालाय, त्यावेळेस जर त्याची पत्नी उभी राहत असेल तर आम्ही ऋतुजा लटकेंच्या वेळेस जी भूमिका घेतली ती त्यांच्या वेळेस घेणं हा न्यायसंगत विचार होईल ना, की आम्ही आता मग विरोधात विचार केला पाहिजे. तिकडे राहुरीत काय वेगळी भूमिका आहे की हीच आहे? कुणाला प्रश्न आहे हा? तुम्हालाच. राहुरीत तुम्ही हा प्रश्न शरद पवारांच्या पक्षाला विचारला पाहिजे ना. तुम्ही पण आहेत ना महाराष्ट्रातले म्हणजे गंमत आहे. म्हणजे गंमत बघा, शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचं सुद्धा प्रवक्ता म्हणून मीच काम करायचं. नाही, तुम्ही नका करू, तुमचीच भूमिका सांगा. मीच सांगायचं. ठीक आहे, लक्ष्मण हाकेने मला विचारायचंय, माघार घेतली, प्रचार करणार का? नाही बघा, मी अर्ज भरलेला नाही, मी एक आंदोलक आहे. नाही, सुनेत्राताईंचा प्रचार करणार की कुणाचा प्रचार करणार? पाठिंबा कुणाला तुमचा? हो, मी सांगतो ना, मी अर्ज भरला नाही म्हणजे मी निवडणूक कॉम्पिट करत नाही, मी लढत नाही, हा मुद्दा क्लिअर झाला. पण मी इथल्या राज्यकर्त्यांवरती, प्रशासनामध्ये असलेल्या लोकांवरती नाराज आहे का? तर 100% नाराज आहे. त्यामुळं प्रचार करायचा प्रश्न उपस्थितच होत नाही ना. मी एक आंदोलक आहे. आणि मग चळवळीने जायचं कुणाकडे? चळवळीने कुणाच्या मागे उभं राहायचं? नाही, चळवळी भूमिका आहे, सभात्याग हीच भूमिका आहे. विरोधात मतदान नाही करणार, सभात्याग हीच भूमिका आहे. नाही, चळवळ हे बघा, चळवळ करून प्रश्न मांडणं, चळवळ इथपर्यंत ठीक आहे. पण काही एखादं आपलं डेलिगेशन गेलं आणि त्याच्यावरती जर आपला काही विचार होणार असेल तर मागं पुढे जाणं किंवा तडजोड करणं यात चुकीचं काय आहे? ठीक आहे, अनेक चळवळी आहेत ना मला फक्त तुमचे जे सगळे पाठीराखे असतील त्यांना मेसेज काय द्यायचा, आपण कुठल्या बाजूने जायचं हे काही तुम्ही सांगाल अशी अपेक्षा होती. ठीक आहे, निवडणुकीच्या या सगळ्या काळामध्ये सगळ्यांच्या भूमिका तरी समोर येतील, पण सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं खरंच अशा प्रकारे बिनविरोध निवडून द्यावं का याच्याबद्दलची चर्चा सुरू असताना जे राजकीय कंगोरे आहेत ना आतमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात, जे आत आणि बाहेर जे शिजतंय ते सगळं उलगडून दाखवण्याचा काहीसा प्रयत्न या चर्चेच्या माध्यमातून आपण केला. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल. बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं, मी पण उत्सुक आहे काय वाटतंय महाराष्ट्रातल्या जनतेला. सुनेत्रा पवार यांच्या समोर उमेदवार देणं योग्य आहे का हा प्रश्न जेव्हा आपण विचारला होता तेव्हा प्रेक्षकांचा कौल काय आहे? 42% लोक म्हणतायत होय, 58% लोक म्हणतायत नाही. ही सुद्धा लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये ही मतमतांतर हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं सौंदर्य आहे, ब्युटी आहे. आणि या ब्युटीसह आपण या चर्चेमध्ये इथंच थांबतोय. धन्यवाद.